भारतीय रेल्वेमध्ये ग्रुप डीची भरती चालू आहे। लेवल 1ची ही पोस्ट आहे। 23 जानेवारीपासून 22 फेब्रुवारीपर्यंत फॉर्म भरण्याची मुदत आहे। मराठीमध्ये तुम्ही एक्झाम देऊ शकता। फक्त 10वी पासवर ही तुम्ही फॉर्म भरण्यासाठी एलिजिबल असणार आहात। जर 18 ते 36 जनरल कॅटेगरीमध्ये जर तुमचं वय आहे तर तुम्ही फॉर्म भरण्यासाठी एलिजिबल आहात। आणि यामध्ये तुम्ही फॉर्म भरत असताना समोर तुम्हाला 14 पोस्ट दिसणार आहेत। या 14 पोस्टपैकी एक जी पोस्ट आहे ती म्हणजे पॉइंट्समन बी। आणि या पॉइंट्समन बीचं काम काय असतं, वेतन काय असतं, त्यांचं ड्युटी आवर्स काय असतं, ड्युटीचं म्हणजे त्यांना खूप हार्ड वर्क तर नाही ना, किंवा मुलींसाठी ही पोस्ट योग्य आहे की नाही, किंवा प्रमोशनचे यामध्ये काय चान्सेस आहेत, कशा पद्धतीने तुम्ही प्रमोशन घेऊ शकता, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहेत। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। आणि तत्पूर्वी टेक्निशियन शुभांगी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारी असणारी बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे जे देखील नवनवीन व्हिडिओज येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत होतील। जर तुम्ही भारतीय रेल्वेमध्ये NTPC किंवा ग्रुप डीचा अभ्यास करत असाल तर प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्सचं महत्त्व खूप जास्त आहे। याच्यातून तुम्हाला समजतं की मागील वर्ष कशा पद्धतीचे क्वेश्चन्स विचारले होते, कोणत्या टॉपिकवर कशा पद्धतीचं वेटेज होतं। तर यामध्ये NTPCसाठी विजयपथ पब्लिकेशन यांचं मराठीमध्ये पुस्तक उपलब्ध आहे प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्सचं, आणि रेल्वे भरती बोर्ड स्पेशल ग्रुप डीसाठी देखील विजयपथ पब्लिकेशनचं मराठीमध्ये पुस्तक उपलब्ध आहे प्रिव्हियस इयर्स क्वेश्चनचं। ही दोन्ही पुस्तकं तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। अतिशय दर्जेदार अशी ही पुस्तके आहेत, तुम्ही ती घेणं गरजेचं आहे। यानंतर पॉइंट्समन बी साठी जेव्हा तुम्ही विचार करता की याच्यामध्ये काम काय असतं, तर जेव्हा शंटिंग आणि कपलिंगची कामं याच्यामध्ये करावी लागतात, की जेव्हा तुमच्या स्टेशनवर येऊन एखादी गाडी जेव्हा तिच्यापासून इंजिन वेगळं करायचं आहे किंवा इंजिन जोडायचं आहे, तर अशा प्रकारची शंटिंग आणि कपलिंगची कामं ही पॉइंट्समन बीला करावी लागतात। हेच फक्त एक हार्ड काम आहे जे कपलिंगचं करावं लागतं। तिथे एकदम प्रेशरचा एक असा पाईप असतो आणि तो बसवायचा असतो। याच्या व्यतिरिक्त हार्ड कामं अशी पॉइंट्समनला कोणतीच नसतात, जास्त कष्टाची अशी कामं। त्यानंतर जेव्हा स्टेशन मास्टर गाडी एक्सचेंज करतात, गाडीला ग्रीन सिग्नल किंवा येलो सिग्नल दाखवतात, तेव्हा गाडी एक्सचेंज करण्यामध्ये मदत करतात, असिस्ट करतात, ते पॉइंट्समन असतात। गाडीच्या दुसऱ्या बाजूला ते थांबलेले असतात आणि स्टेशन मास्टरांना असिस्ट करतात। म्हणजे ह्या प्रकारे गाडी एक्सचेंज करण्याचं काम देखील पॉइंट्समनला करावं लागतं। त्यानंतर जी देखील मशीन असतात, पॉईंट असतात रेल्वे रुळांना जोडण्यासाठी, तर तिथे देखील त्यांना जेव्हा स्टेशन मास्टर तिथे क्रँक हँडलचं काम करायला जातात, म्हणजे पॉईंट व्यवस्थित चालतोय की नाही हे टेस्ट करण्यासाठी जातात, तेव्हा त्यांच्यासोबत पॉईंट्समन देखील असतात आणि ते त्यांच्या कामामध्ये त्यांना मदत करतात क्रँक हँडल करण्यासाठी। किंवा मेजर ब्लॉक वगैरे सिग्नल डिपार्टमेंटचं चालू आहे, काही काम चालू आहे पॉईंट्सच्या संबंधित, तर तिथे तेव्हा त्यांना गाडी पाठवायची आहे रुळावरून, तर तेव्हा मात्र त्यांना पॉईंट तिथे सेट करायचा असेल तेव्हा मात्र तिथे क्लॅम्प करण्याचं एक काम आहे, ते पॉइंट्समनला करावं लागतं जाऊन। अशा पद्धतीची लाईन वर्क जर म्हणाल तर अशी 2-3 कामं फक्त आहेत जी लाईनवर जाऊन त्यांना पॉइंट्समनला करावी लागतात। इतर कोणतीही कामांसाठी त्यांना लाईनवर जावं लागत नाही शक्यतो। त्याच्यामुळे पॉइंट्समनचं काम अतिशय छान आहे, जास्त हार्डवर्क असं पॉइंट्समनच्या कामामध्ये नाही आहे। त्यानंतर जर तुम्ही म्हणाल पेपर वर्क्स जे देखील स्टेशन मास्टर करतात, ते फक्त जे कॉशन ऑर्डर आहे किंवा मेमो आहे किंवा ऑथॉरिटी आहे, हे पेपर वर्क्स फक्त त्यांना जे आहेत ते फक्त त्यांना लोको पायलट जे देखील रेल्वे येणार आहे त्यांच्या लोको पायलटला किंवा गुड्स जे गार्ड आहेत, ट्रेन मॅनेजर आहेत, त्यांच्याकडे पोहोचवण्याचं काम हे पॉइंट्समनला करावं लागतं। किंवा त्यांच्या स्टेशनला एखादी गाडी येऊन थांबणार आहे आणि तिथे लोको पायलटची किंवा ट्रेन मॅनेजरची ड्युटी संपतीये किंवा चालू होतीये, तेव्हा त्यांचं सामान जे देखील ट्रंक आहे, पेटी आहे, ते पोहोचवण्याचं काम हे पॉइंट्समनला करावं लागतं। अशा प्रकारची खूप नॉर्मल अशी कामं असतात। त्यानंतर जर ट्रॅफिक डिपार्टमेंटच्या अंडर एखादं गेट येत असेल, ट्रॅफिक गेट, तर तिथे गेटमनचं काम देखील पॉइंट्समनला ती देखील ड्युटी त्यांना करावी लागते। अशी खूप साधी कामं आहेत जी टेक्निकल कामं अजिबात नाही आहेत, अशी एकदम नॉर्मल अशी कामं पॉइंट्समनला करावी लागतात। त्यानंतर वेळ काय आहे, ड्युटी टायमिंग काय आहे। आता तुम्ही 7 दिवसांचा जो आठवडा घेता त्याच्यामध्ये तुम्हाला 1 दिवस रेस्ट नक्कीच मिळते। 6 दिवसांचं जे काम असतं त्या 6 दिवसांमध्ये एकूण तास तुमचे भरले पाहिजेत, ते असतात 72 तासांचं। काही ठिकाणी रोस्टर असतं, काही ठिकाणी 60 तासांचं असतं, काही ठिकाणी 48 तासांचं असतं।
अशा प्रकारे वेगवेगळे रोस्टर्स असतात. तर तुम्हाला एकंदरीतच काय, तर तुमची सकाळी 7 वाजता ड्युटी चालू झाली तर संध्याकाळी 7 वाजता संपते, म्हणजे इथे तुमचं 12 तासांची ड्युटी असते. तर काही ठिकाणी 8 तासांची ड्युटी असते, तर काही ठिकाणी 10 तासांची ड्युटी असते. 10 तासांची ड्युटी म्हणजे काय, ज्या ठिकाणी त्या पॉईंट्समधला रेल्वे क्वार्टर्स मिळाली नाही आहे, राहण्याचं घर मिळालं नाही आहे रेल्वेतर्फे, तिथे त्यांना 10 तासांची ड्युटी देण्यात येते. तर मोठे जिथं यार्ड स्टेशन आहेत, म्हणजे पुणे आहे, नागपूर आहे, किंवा जे देखील सोलापूर, कोल्हापूर असे मोठे मोठे जंक्शन स्टेशन्स आहेत, तर तिथे तुम्हाला 8 तासांची ड्युटी असणार आहे. म्हणजे 8 तासांचं तुमचं ड्युटी रोस्टर आहे. आणि यामध्ये तुम्हाला जर तुम्ही 3 दिवस जर डे ड्युटी केली तर 3 दिवस तुमची नाईट ड्युटी ही कंपल्सरी असते, नाईट ड्युटी करावीच लागते. अशा पद्धतीने पॉईंट्समन बीला डे ड्युटी आणि नाईट ड्युटी शिफ्ट वाईज ही त्यांची ड्युटी असते. आणि 12 तास देखील म्हणजे जे देखील छोटे स्टेशन आहेत तिथे तुम्हाला 12 तासांची ड्युटी असते, मोठ्या स्टेशनला 8 तासांची ड्युटी असते. आणि मुलींसाठी देखील नाईट ड्युटी असणार आहे, म्हणजे जे देखील मुलं किंवा मुली इथे पॉईंट्समन बीसाठी तुम्ही जॉईनिंग करणार आहात तिथे तुम्हाला डे आणि नाईट ड्युटी ही करावीच लागते, शिफ्टमध्ये ड्युटी ही करावी लागते. आणि तुम्हाला एका दिवसाची रेस्ट देखील मिळते. 6 दिवस ड्युटी केल्यानंतर, म्हणजे 3 दिवस डे आणि 3 दिवस नाईट केल्यानंतर तुम्हाला एक दिवस रेस्ट मिळतो. त्यानंतर सुट्ट्या जर म्हणत असेल तर बाकीच्या जे देखील एम्प्लॉई आहे डिपार्टमेंटचे त्यांच्यासारखंच अगदी इथे देखील असणार आहे. तुमच्या अकाउंटवर दर 6 महिन्याला 15 सुट्ट्या तुमच्या जमा होत राहतात. त्या तुम्हाला घ्यायच्यात की तशाच जमा करत ठेवायच्यात हे तुमच्यावर डिपेंड असतं. त्यानंतर दर एका वर्षाला तुमच्याकडे जी CL असते ती 10 CL तुमच्याकडे येतात, त्या तुम्हाला त्या वर्षी त्या मिळत असतात, त्या जमा होत नाही, तर त्या एका वर्षात तुम्हाला घ्याव्या लागतात. किंवा NH आहेत, नॅशनल हॉलिडेज आहेत, त्या 12 असतात. म्हणजे ज्या देखील सणांच्या सुट्ट्या आहेत त्या 12 मिळतात. याच्यामध्ये थोडाफार फरक होऊ शकतो यार्डमध्ये आणि बाकीच्या स्टेशन्समध्ये. अशा पद्धतीने किंवा मेडिकल लीव असते, किंवा मुलींसाठी चाइल्ड केअर लीव असते, मुलांच्या संगोपनासाठी, किंवा म्हणजे अशा पद्धतीच्या, किंवा मुलांना देखील पेटर्निटी लीव असते, मुलींना मेटर्निटी लीव असते. अशा प्रकारच्या सुट्ट्या तुम्हाला मिळत असतात. त्यानंतर प्रमोशनचं जर म्हणाल तर 3 पद्धतीने इथे तुम्हाला प्रमोशनचे चान्सेस आहेत. एक GDCA आहे, LDCA आहे आणि LGS आहे. तर LGS ही अशी पद्धत आहे जिथे तुम्हाला एक्झाम कोणतीही द्यायची नसेल आणि तुम्हाला फक्त 1800 ग्रेड पेला तुम्ही जर जॉईनिंग केलेलं आहे तर तुम्हाला फक्त पेमेंट वाढायला पाहिजे तुमचं. तर तुम्ही सिनियरिटी बेसवर तुम्ही इथे तुम्हाला 1900 ग्रेड पे मिळू शकतं, किंवा 2400पर्यंत तुम्ही रिटायरमेंटपर्यंत जाऊ शकता. म्हणजे अशा पद्धतीने तुमचे प्रमोशन म्हणजे पेमेंटमध्ये तुम्हाला इथे वाढ पाहण्यात येते जर तुम्ही सिनियरिटी बेसिसवर फक्त तुम्हाला इथे मिळणार आहे एक्झाम कोणतीही न देता. परंतु जर तुम्ही GDCचा विचार केला तर GDC ही जनरल डिपार्टमेंटल कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असते, जी झोनल लेवलला होते. जर तुम्ही RRB मुंबई थ्रू जर जॉईनिंग झालं तर पूर्ण RRB मुंबई थ्रू हीच एक्झाम GDC घेतली जाते, जी फक्त रेल्वेचेच एम्प्लॉई देऊ शकतात आणि ऑल डिपार्टमेंटचे एम्प्लॉई देऊ शकतात याची. आणि याचा सिलेबस हा पूर्ण RRBचा जसा सिलेबस आहे अगदी त्या पद्धतीचा याच्यामध्ये अभ्यासक्रम असतो. आणि याच्यामध्ये तुम्ही सगळ्या पोस्टला तुमचं जर ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे तर तुम्ही स्टेशन मास्टर बनवू शकता, 12वी कंप्लीट आहे तर TTE बनवू शकता, म्हणजे जे तिकीट चेकर आहेत किंवा कमर्शियल क्लर्क आहेत अशा पद्धतीने, किंवा ज्युनियर अकाउंटंट आहेत, तर अशा पद्धतीने तुम्ही GDC थ्रू जाऊ शकता. त्यानंतर LDC ही जी एक्झाम आहे, LDC अंतर्गत तुम्ही फक्त लिमिटेड डिपार्टमेंटल कॉम्पिटिटिव्ह एक्झाम म्हणतात याला. तर पॉईंट्समन बी ही जी ट्रॅफिक किंवा ऑपरेटिंग डिपार्टमेंटमध्ये जी ही पोस्ट येते, तर याच डिपार्टमेंटशी निगडीत इथे तुम्हाला सगळा अभ्यासक्रम असतो आणि याच डिपार्टमेंटचे लोक हे LDC देऊ शकतात. म्हणजे पॉईंट्समनच फक्त ही एक्झाम त्या डिपार्टमेंटची देऊ शकतात, जेणेकरून ते स्टेशन मास्टर बनवू शकतात, ट्रेन मॅनेजर बनवू शकतात. त्यानंतर जे देखील कमर्शियल क्लर्क आहेत तर ते देखील बनवू शकतात LDC अंतर्गत. आता LDCमध्ये जर म्हणत असाल प्रमोशनसाठी तुम्हाला 3 वर्ष जनरल कॅटेगरीमध्ये जर येत असाल तर 3 वर्ष तुमची सर्व्हिस कंप्लीट पाहिजे तेव्हा तुम्ही देऊ शकता, किंवा 2 वर्ष सर्व्हिस कंप्लीट पाहिजे SC/ST कॅटेगरीमध्ये, तर तुम्ही LDC अंतर्गत जेव्हा वॅकन्सी येते तेव्हा तुम्ही तो फॉर्म अप्लाय करून एक्झाम देऊ शकता. आणि GDC अंतर्गत जर म्हणाल तर तुम्ही ड्युटी जॉईन केली, तुमचं 24 दिवसाचं ट्रेनिंग असतं, ते झालं की तुम्ही लगेच एक्झाम GDCचे जर आल्या वॅकन्सी आल्या तर ती तुम्ही एक्झाम देऊ शकता. अगदी RRB सारखी ती एक्झाम असते आणि तुम्ही प्रमोशन घेऊ शकता. त्यानंतर वेतन जर म्हणाल तर वेतनमध्ये
जे देखील तुम्ही नाईट ड्युटी करता, पॉईंट्समनला नाईट ड्युटी करावीच लागते आणि या नाईट ड्युटीच्या अलाउन्सेस देखील इथे तुम्हाला मिळणार आहेत. त्याच्यामुळे पेमेंट हे तुमचं 30,000पर्यंत नक्कीच जातं. आणि यामध्ये देखील यार्ड जे देखील मोठे स्टेशन आहेत, यार्ड स्टेशन तिथली ड्युटी किंवा जे छोटे स्टेशन आहेत तिथली ड्युटी, म्हणजे अशा अलाउन्सेस, सिटी अलाउन्सेस आणि ग्रामीण भागातले अलाउन्सेस याच्यामध्ये थोडाफार फरक पडतो. त्याच्यामुळे राऊंड फिगर तुम्ही 30,000पर्यंत पेमेंट तुम्हाला मिळून जातं. त्यानंतर ड्युटी कुठे, तर ड्युटीचं ठिकाण हे आता स्टेशनमध्येच तुम्हाला ड्युटी करावी लागते, लाईन वर्क नाही आहे. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे शंटिंग कपलिंगची कामं ही छोट्या स्टेशनला रोज रोज नसतात, कधीतरीच असतात. किंवा पॉईंटचं क्लॅम्प करणं किंवा क्रँक हँडल करणं अशी लाईनची कामं आहेत ती कधीतरीच असतात छोट्या स्टेशनला. परंतु मोठ्या यार्डमध्ये ही बऱ्यापैकी जास्त कामं असतात. त्याच्यामुळे छोट्या स्टेशनला पाहता पॉईंट्समनचं काम हे फक्त गाडी एक्सचेंज करणं किंवा पेपरवर्कचं आहे, एवढंच कामं त्यांची लिमिटेड असतात आणि नाईट ड्युटी त्यांना करावी लागते. त्याच्यामुळे जर ड्युटीचं ठिकाण जर म्हणत असाल तर तुम्हाला स्टेशनवरच ड्युटी करावी लागते, इतरत्र किंवा गेटवर, जर गेटमन असाल तर गेटवरच ड्युटी करावी लागते. अशा पद्धतीने ड्युटीची ठिकाण तुम्हाला समजलं असेल. आणि मुलींसाठी ही पोस्ट योग्य आहे का, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. मुलींसाठी अतिशय छान अशी ही पोस्ट आहे. बऱ्याच लोकांना वाटतं की शंटिंग कपलिंगची कामं ही मुलींना जमणार नाहीत. ते एकच काम हार्ड जर सोडलं तर बाकीची सगळी कामं मुलींना तिथली पॉईंट्समनची जमतात. आणि शंटिंग कपलिंगची जी कामं आहेत ती देखील मुली छान पद्धतीने करू शकतात त्याच्यामध्ये, जर त्यांनी शिकून घेतलं अतिशय छान तर. फक्त नाईट ड्युटी त्यांना करावी लागते. हे एक काम आहे की जे अवघड वाटतं की मुलींना देखील नाईट ड्युटी करावी लागते. मोठ्या मोठ्या यार्डमध्ये जर तशा पद्धतीने जर तुम्हाला रिलीवर उपलब्ध आहेत, जास्त तुमचे पॉईंट्समन तिथे आहेत, तर तिथे मात्र थोडंसं कन्सेशन मिळू शकतं नाईट ड्युटीमध्ये. पण छोट्या स्टेशनला जर तुम्ही ड्युटी घेतली तर तिथे मात्र तुम्हाला कंपल्सरी नाईट ड्युटी करावी लागणार आहे. एकंदरीतच काय तर मुलींसाठी देखील ही अतिशय छान अशी पोस्ट आहे आणि मुलांसाठी देखील आहे. ज्यांना नॉन टेक्निकलमध्ये पुढे प्रमोशन पाहिजे आहे, टेक्निकल नको आहे, त्यांच्यासाठी ही पॉईंट्समन बी ही पोस्ट अतिशय छान आहे. तर अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी देण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. पुन्हा भेटूया, तोपर्यंत धन्यवाद.